पुन्हा एक पाणी सोडायचं का? देवनादेवताय नमो नमः श्री देवनादेवताय नमो नमः ओम कुशाय तमाश चक्षुनिवास सापदाय महाकालमृत्यं शिवाराधन श्री देवनादेवताय नमो नमः साखर घ्यायची साखर स्वाहा सुनिते पदहाय चक्षुन प्रातसादनोकाय मक्मिहान जातम प्रयास अस्ति वरचाय पिता पदाजितानि विधाय विधाय गृहाणि विद्विषायो तुयाय वाचम दीक्षे मंचक्षर पंद्रहाशर पंचस कार सिद्धार्थम तुषाय करिष्ये
झालं काय ओ हरिला ध्वज तिन्ही लोकावरी ओ हरिला ध्वज तिन्ही लोकावरी ओ हरिला ध्वज तिन्ही लोकावरी हरे सीता धरी कीर्ती गाती हरे सीता धरी कीर्ती गाती हे दाम झेंडा द्या पाणी घ्या त्या झेंडा द्या झेंडा हे इकडं ए आकाश रावण त्यांच्या नामे करता घोष 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 रावण त्यांच्या नामे करता आवडी नवावे हरे नाम 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 समुखे आपण सांगतो विष्णू हेची ज्ञानेश्वरी वाचे वदित साचे हेची ज्ञानेश्वरी वाचे वदित साचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे हे ज्ञानेश्वरी वाचे
वाचे वरदासाचे हेची ज्ञानेश्वरी वाचे वदिता साचे हेची ज्ञानेश्वरी वाचे वदिता साचे हेची ज्ञानेश्वरी वाचे वरदासाचे हेची ज्ञानेश्वरी. बघा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी या आपल्या तीर्थक्षेत्र म्हणण्यापेक्षा पुण्यक्षेत्र भागाड या गावामध्ये चालत आलेला हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाच्या याही वर्षी अतिशय आनंदाने हा सप्ताह पार पडतोय. हळदी कुंकवाचा तुमचा हा पहिलाच कार्यक्रम या सप्ताहामध्ये होतोय असं मी ऐकलं, कारण इथून मागे काय मी नव्हते, पण ज्याप्रमाणे महाराजांनी सांगावं की दुग्ध शर्करायो दुधात साखर पडावी तशी ह्या हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमाला माझी उपस्थिती आणि सुंदर अशी भेटवस्तू सुद्धा मला मिळाली. हा माझा योगायोगच म्हणावं लागेल. बघा आपण ग्रामस्थ अतिशय उत्साहाने हा
जय जय विठोबा Thank you.
Hare Krishna, Hare Krishna,
Radhe
मग आपण काय केलं पाहिजे? माऊलीचं अंतःकरण बाळगलं पाहिजे, माऊलीचे गुण आपल्यात आले पाहिजे. आणि ते कसे यावे म्हणून एका पुरुषाने माऊलीच्या अंतःकरणाद्वारे ममता कशी प्रसवायची हे जगाला दाखवून दिलं वयाच्या 18व्या वर्षी. संत ज्ञानेश्वर महाराजांचं वय 18च वर्षाचं होतं. 16व्या वर्षी ग्रंथरचना केली. तिथपर्यंत माऊली भिक्षेला गेली की माऊलीची भिक्षेची जोडी फाडली जायची. माऊलीला खायला अन्न दिलं नाही या समाजाने, तुम्ही नाही, या समाजाने माऊलीला खायला अन्न दिलं नाही. आणि जर जोडी फाटली आणि आतमधले अन्न पदार्थ खाली पडले ते सुद्धा उचलून घेतील म्हणून पायदळी तुडवले जायचे. एवढा अन्याय सहन करून सुद्धा एवढ्या सुंदर रचनेने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला. आणि प्रगट गुह्य बोले नाही ना? वा वा वा. तिचे 4 गुन्हे आपण पदरात घ्यावे, आपले 4 गुन्हे तिनं पदरात घ्यावे. हे जर चाललं तर संसाराचं गाडं नीट चालेल. हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपल्या घराचं नंदनवन होणार आहे. नाहीतर नंदन कितीही वनात फिरला तरी नंदन काही परत येत नाही, वन काही सुखरूप सुखकर होत. बाबा तुम्ही 100 आंब्याची झाडं लावली, बरोबर, ती लावली गावाच्या पूर्वेला, बरोबर, वाढवली सगळी केली. ज्या वेळेला आंब्याला मोहर आला, तुम्हाला थोडा विसर पडला आणि तुम्ही गावाच्या पश्चिमेला जाऊन आंब्याची झाडं शोधता, मिळतील का आंबे? अहो किती हापूसची कलम लावा, कोणाच्या बापाला भेटणार नाही. त्यांनी कुणालाच सांगितलं नाही. पूर्वेला जाऊन 100 झाडं आंब्याची लावली, मस्तपैकी कलम तयार, रसाळ आंबा, सगळं केलं गपचूप. आणि त्यांच्या मनात असं होतं आंब्याला मोहर आला तर गावाचे 100-200 माणसं घेईन आणि पूर्वेच्या बागेत जाईन आणि यांना आंब्याची बाग दाखवीन, मला थोडंफार क्रेडिट मिळेल, यांना आंबे खाऊ घालीन. ज्या दिवशी आंब्याला मोहर आला त्याच दिवशी रात्री बाबांना स्मृतिभ्रंश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी पाण्याची झारी घेतली आणि गोनपट आणि कोयता घेतला आणि गावकऱ्यांना घेऊन पश्चिमेच्या दिशेला निघाले. परत गोव्यापर्यंत जरी गेले तरी आंबे भेटतील का? बरं, जरी भेटले तरी ते बाबांचे असतील का? आपला पण हाच गोळ झालाय, आपला पण हाच गोळ झालाय का आपण जो चांगुलपणा शोधतो ना तो शेजारच्याच्या सासूमध्ये शोधतो आणि आपल्या सासूमध्ये उणीवा शोधतो. शेजारच्याची कितीही चांगली झाली तरी दागिने काही तुम्हाला आणून देणार. ज्या दिवशी शेजारची सासू तुम्हाला दागिने आणून देईल त्या दिवशी ₹1,00,000 माझ्याकडून तुम्हाला बक्षीस असेल. विठ्ठला महाराज, विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. तुम्ही कितीही वाईट वागलात, कोणासाठी? कोणाच्या? अच्छा, हे सांगा, नाही तर हे गडबड होईल इथं. तुम्ही कमवताय मुलांसाठी, पण कोणाच्या विचारलं मी काय उत्तर देऊ? आपण कोणाच बाबा कमवतात त्यांच्या मुलांसाठी, आपण सर्वच कमवतो आपल्या कुटुंबासाठी, बरोबर. पण त्या कमवलेल्या पैशातून आपण काय घेतो? जेवत नाहीत वाटतं लोक, मोबाईल घेतो. मोबाईल घेतो, वा वा वा. जिओ गावोगावी महाराज नोकरी धंदे नाही पण जिओचा टावर आहे. विठ्ठला त्याच्यातनं आपण अन्न घेतो आणि ते अन्न घेऊन आपण आपलं उदर डबा भरतो. हे पंक्तीला होते वाटतं मगाशी, काय रे? त्या अन्नाने आपण आपलं पोट भरतो. मग आपण कोणासाठी कमवतो? बाबा, आपण पोटासाठी कमवतो. कोणाच्या? आपल्या नशीब. सांगण्याचा मतितार्थ असा, आपण स्वतःसाठी करत कसं काय? त्या कमवलेल्या अन्नातून आपण पोट स्वतःच भरतो, पण चमचेगिरी मला बाबा तुम्ही मगाशी म्हणले वारकऱ्यांचं गाव आहे, हे म्हणतात चमच्यांचं गाव आहे.
महाराज जिथं भरत शेठ सारखे हिंदू हृदय सम्राटांचे विचार जोपासणारे आणि छत्रपती शिवरायांचं बाळकडू जोपासणारी माणसं आहेत ना, आणि वारकरी संप्रदायाला धक्का लागणार नाही असा ज्वलंत वैभवी सप्ताह जिथं होत असेल ना, तिथं काट्या चमच्यांची डाळ शिजणार नाही. विठ्ठला आणि असेच एकत्र राहा. गावगुंडी सगळीकडे आहे, भांडणं तणणं सगळ्यांच्या घरात आहेत, परंतु समाजाचा विचार करताना एक मूठ बांधून जर राहिलात ना तर तुमच्या समाजाचा विकास होईल. मगाशी मी मुंबईवरून येत होतो ना, म्हणजे गावात येता येता चर्चा झाली सर, तर मला कुठं खिशाला त्रास द्यायचा आहे, बरोबर की नाही बाबा. सकाळी भांडा, दुपारी एकत्र जेवा, संध्याकाळी भांडा, रात्री एकत्र. ज्या कुटुंबामध्ये हे नियम पाळले जातील ते कितीही भांडले तरी तिथे डॉक्टर आणि वकील यांची डाळ शिजणार नाही. आणि ज्या घरामध्ये भांडणं झाली, ज्या घरामध्ये वादविवाद झाले, तिथे डॉक्टर, वकील, नेते, पक्ष, संघटना यांची डाळ शिजल्याशिवाय राहणार नाही. बाबा म्हणतात तुम्ही डाळ शिजवता, कुकरला भांडे 3 असतात, थोडा भात लावा, मला भात आवडतो. विठ्ठला सांगण्याचा मतित अर्थ असा का रावता हेची ध्यान डोळा
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या ध्वजांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनचे श्रवण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विनव वागलेला सिनीचे चातुर्यार्थ कला कामणी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी व्या हृदय सद्गुरुजे नेतारी लोहा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी जैसे डोळी अंजन भेटे तेवढी दृष्टी सफाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामनी वृत्ती ज्ञानदेव बक असेल मुष्टिक असेल चाणूर असेल अशा अनेक दैत्यानं या सृष्टीवरती धुमाकूळ घातला. धर्माचं कार्य करायचं नाही, सत्य करायचं नाही, यज्ञ करायचं नाही, होम करायचे नाही, हवन करायचे नाही. त्या त्रेतायुग संपला व्यापाराच्या मधला जो काळ त्या दैत्यानं धुमाकूळ घातला. अग बग मुष्टिक चाणूर असे अनेक दैत्य आणि या दैत्यानं ब्राह्मणांची घर उद्ध्वस्त केली आणि हा वस्त्ररूपे धोत्रे ब्रह्मया पाशी जाय नेत्रे वाहे तो